अर्थातच आपण 2 दिवस एक चांगलं खमंग असं चविष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून आपण जेवलो ते या ठिकाणी अर्थातच जिजा खानावळचे या ठिकाणी अर्थातच सर्वेसर्वा मालक मयूरजी भुवड हे देखील या ठिकाणी यांचं देखील मनापासून स्वागत असणारे आभार असणार. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या स्पर्धा परिपूर्ण करण्यासाठी खूप मोठे योगदान या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळालं. खासदार चषक या ठिकाणी संपन्न होत असताना अर्थातच सन्माननीय आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांची अनुपस्थिती, मात्र अर्थातच अनिकेत भाई तटकरे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच या स्पर्धेचा आनंद अर्थातच द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळाला. जे हनुमान तांबडबोन संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अगदी आपण कालपासून बघतोय ही स्पर्धा परिपूर्ण करण्यामध्ये प्रत्येकाचं योगदान, प्रत्येक सदस्याचं योगदान हे वाखाणण्याजोगं योगदान आहे. कारण प्रत्येक जण अगदी मैदानामध्ये असेल, व्यासपीठावरती असेल, आलेल्या प्रत्येकाचा या ठिकाणी या व्यासपीठावरती अनेक म्हणजे विविध क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या खासदार चषकाच्या माध्यमातून आलेल्या व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी यथोचित स्वरूपात या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच या ठिकाणी या मंडळाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. जे हनुमान तांबडबोन संघ त्यातील सर्व सदस्य आणि अर्थातच निलेश भाई यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. शेवटचा टप्पा, अंतिम टप्पा या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आणि रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील दाखल झालेले पाहिले. प्रो कबड्डीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यासाठी किंबहुना महाराष्ट्राला देखील खेळलेले खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कलाकौशल्य, आपली कबड्डी या ठिकाणी या मैदानामध्ये दाखवण्यासाठी देखील सज्ज झालेले आपण पाहिले. आणि म्हणूनच त्यांच्यामुळे देखील या स्पर्धेला 4 चांद लागले. या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी अर्थातच द्विगुणित झालेला आपण पाहिला. खूप मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये अर्थातच स्वर्गीय माणिकराव जगताप क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले आणि आपला खेळ या खासदार चषकामध्ये आपण दाखवला. त्याबद्दल देखील आपलं मनापासून आभार आहेत. खूप चांगली स्पर्धा खासदार चषक गेली कित्येक दिवसांचं अर्थातच वरुण राजेचे देखील आभार मानावे लागतील, कारण सलग 3 वर्ष या स्पर्धेमध्ये वरुण राजेची कृपादृष्टी राहिलेली आहे. या वर्षी थोडंसं सावट होतं, मात्र वरुण राजेची कृपा झाली आणि अर्थातच सामने हे स्पर्धा कार्यक्रम हा निर्विघ्नपणे पार पडला आपल्याला पाहायला मिळाला. सेमीफायनलचे सामने जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ओंकार वेश्वी, दुसऱ्या बाजूला जय बजरंग रोहा रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहेत. दुसऱ्या मैदानावरती आपण पाहतोय अर्थातच सुयोग गायकर प्रो कबड्डी स्टार खेळाडू, बंगाल वॉरियर्स संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेलं खेळाडू, अर्थातच ऋतिक पाटील देखील त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. असे नामांकित खेळाडू, त्यांचा संघ मरियाई धेरंट आणि प्रतिस्पर्धी नवतरुण कारावी अशा संघांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं सामना, सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये चुरस, सामन्यामध्ये रोमहर्षक या ठिकाणी सामना निश्चित स्वरूपात होईल यात शंका नसावी, कारण 4-5 असं गुणफलक मैदानावरती आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर 3 आणि 4, त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची स्पर्धा. कोणताही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाही, कारण मानाची, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. गणपत भोईर सर आपला मान सन्मान या ठिकाणी होतोय. गणपत भोईर सर यांचा मान सन्मान करतील आमचे अध्यक्ष निलेश भाई. आपणास विनंती, आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करा. गणपत भोईर सर हे देखील या ठिकाणी सातत्याने महाड तालुक्यामध्ये स्पर्धा असतील तर या ठिकाणी येत असतात. वेदांत मोरे यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी मान सन्मान होतोय. महाड तालुक्यातील स्पर्धा सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून निर्णय क्षमतेच्या जोरावरती या ठिकाणी सातत्याने आपण पाहत असतो ते गणपत भोईर सर, या ठिकाणी त्यांचा मान सन्मान होतोय. आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान. रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झाले, त्यांचं देखील मनापासून स्वागत, धन्यवाद, आभार असणार आहेत. अर्थातच
ज्यांचं नाव कमी घेतलं जातं असे स्कोरर मित्र आपल्याला लाभले. त्याच्यामध्ये आदेश आहे, त्याच्यामुळे त्याचप्रमाणे मयुरेश आहे. दुसऱ्या बाजूला देखील एक चांगले स्कोरर मित्र आमचे आहेत. अर्थातच आपण स्कोरर जे गुणलेखक या ठिकाणी लाभलेले त्यांचं देखील मनापासून आभार आहेत. अगदी सातत्यानं त्या ठिकाणी त्यांचं गुणलेखन स्कोरर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते मयुरेश आहे, एका बाजूला आदेश आहे, असे चांगले स्कोरर या ठिकाणी लाभलेले आहेत. दुसऱ्या बाजूला देखील एक चांगले स्कोरर लाभलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून सातत्याने कौतुक असणार आहे. फर्स्ट हाफ होतोय, फर्स्ट हाफपर्यंत सामना थांबतोय. अर्थातच ओमकार वेशवी संघ 7 गुणांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 4 गुणांवरती जय बजरंग रोहा संघ खेळताना पाहायला मिळतोय. शुल्लक 3 गुणांची आघाडी आहे ती अर्थातच ओमकार वेशवी संघाची. सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण सामना पाहतोय आणि क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील आपण पाहतोय 7-7 असं गुणफलक आहे. 8-7 असं गुणफलक आपण पाहतोय. एका बाजूला मर्याई धीरण संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवतरुण कारावी संघ. दरम्यान त्याच वेळी मध्यंतर देखील होते दोन्ही संघांच्या दरम्यान आणि शुल्लक 1 गुणाची आघाडी आहे ती अर्थातच प्रतिस्पर्धी संघ मर्याई धीरण संघाची या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते. तर ग्राउंड क्रमांक 2 वर 7-8-8-7 एक गुणाची नाममात्र आघाडी धीरण संघाकडे. तसंच ग्राउंड क्रमांक 1 वर 4-7-7-4 नीरज मिसाल. या एक्सप्रेसला थांबवावं लागेल. काय वेग आहे, मानलं पाहिजे. ग्राउंड क्रमांक 2 वर सुयोग गायकर. 4-1 अशी लढत असेल, काय होणार. पूर्ण खोलवर पॉइंट टिपण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी सुद्धा झालाय. नक्कीच ग्राउंड क्रमांक 1 वर लोणाचा बोजा पाहायला मिळतोय आपल्याला बजरंग रोहा संघाकडे. 2 गुणांची लयलूट. हम भी किसी से कम नहीं. अर्थातच नवतरुण कारावी संघ 8-10-10-8 2 गुणाची नाममात्र आघाडी. वारंवार गुण आणतोय अर्थातच सुयोग गायकर. हो 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 हो, किती किती 3 गुणांची लयलूट. सुयश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुपर डुपर रेड. लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळाली. 3 गुणांची कमाई केली. मित्रांनो, कधीतरी बदनाम सुद्धा व्हावं लागतं, कारण की कोळसा किती काळा असला तरी कोळशाच्या खाणीतच हिरे भेटतात. पुन्हा एकदा नीरज मिसाल.
बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आहे. सुंदर सुंदर रनिंग किक पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा शेष. 10-15-15-10 काय होणार. जर विजय मिळवायचा असेल तर या एक्सप्रेसला थांबवावं लागेल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. काय होणार काय बिघडणार क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते. ओ हो सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चौदा 16-14 5 गुणांची आघाडी होती. 2 गुणांवर येऊन पोचले. खिंड लढवावी लागेल. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात रोखलं गेलंय वादळ. मित्रांनो स्वप्न पाहण्यापेक्षा ती पूर्ण करण्याची जिद्द बाळगा. कारण स्वप्न फक्त झोपेत दिसतात पण जिद्द झोप उडवून टाकते हे मात्र लक्षात ठेवा. अनुराग सिंग ग्राउंड क्रमांक 2 वर दिला शब्द माघार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही. सुयोग गायकर आज तो तू छा गया. 10-17-17-10 बोनस मारण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय बघूया. सुंदर बोनस गुण टिपला गेलाय. त्यालाच प्रत्युत्तर. राहुल मोकल याची शिकार झालीये. अर्थातच रोहा तालुक्याची अभेद्य भिंत म्हणून ओळखला जातो दीपक कासारे. सुंदर पकड पाहायला मिळते. ग्राउंड क्रमांक 1 वर सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. 14-17-17-14 काय होणार. कुणाला भेटणार खतरा. राकेश गायकवाड मैदानाच्या ऑनलाईन आणि सुंदर लातेने पॉइंट मिळवलाय. आणि त्यालाच प्रत्युत्तर नीरज मिसाल. थर्रेड करो किंवा मरो 7-1 असं समीकरण असणार. झुंज द्यावी लागेल. काहीतरी करावं लागेल. काहीतरी बिघडावं लागेल. काय झालंय काय बिघडलंय शेवटच्या 2 मिनिटाला काहीतरी घडलंय. पुन्हा एकदा राज पाटील त्याला सुद्धा काहीतरी करावं लागेल. आपला संघ पिछाडीवर आहे. 1 गुण मिळालाय. चला लवकर लवकर ह्या ठिकाणी डिसिजन द्यायचे.
तर प्रत्येक जण या ठिकाणी जिंकण्यासाठी आलाय, हार कोणाला नकोय. कारण मानाची अभिमानाची स्पर्धा आहे, अस्तित्वाची लढाई, संघर्ष प्रत्येक जण करतोय. कारण ही या स्पर्धेवरती कोणता, या चषकावरती कोणता संघ या ठिकाणी आपलं नाव कोरतोय, आपल्या मंडळामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या संघामध्ये कोणता संघ या ठिकाणी अर्थातच ही ट्रॉफी घेऊन जातोय. त्याच्यामुळे अस्तित्वाची लढाई, संघर्ष करावा लागतोय प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला. कारण त्या ठिकाणी तब्बल 51,000 कॅश प्राइज असलेली स्पर्धा आणि कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतो हे देखील पाहायचं. हा नाही, ग्राउंड क्रमांक 1 वर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट आणि ग्राउंड क्रमांक 2 वर सुद्धा सामना संपायला शेवटचा 2 मिनिट 1 मिनिट. 12-20, 20-12. पुन्हा एकदा नीरज मिसाल. वेगाचा बेताब बादशाह, अर्थातच बकासूर. हिमालयाच्या डोंगरात सोन्या चांदीच्या खाणी आणि नीरज मिसालच्या चढाया बकासूर बैलावानी लाजवाब चढाया